पुंडली राजाधिराज रामचंद्र भगवान छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज सनातन हिंदू धर्म की काळ सारावा चिंतने एकांतवासे गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियासे सार नसावी बासर निद्रा बहु भाषण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे युक्त आहार विहार नेम इंद्रियासे सार नसावी बासर निद्रा बहु भाषण देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा होईल आघवा तुका म्हणे आनंद युक्त आहार विहार नेम इंद्रियासे सार नसावे बासर निद्रा बहु भाषण पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया जगमाताने कथेचा विचारो जगमाताने कथेचा विचारो माझी सद्गुरुदात तुका मौलवबद्ध जटाम सुवल्कपटाम संसक्त मूलच्छटाम अच्छिन्नामर संकटाम मखपटाम मध्यस्थ गोदा तटाम सीता सन्निकटाम सलक्ष्मण भटाम वामांगटूनोत्कटाम रामाख्याम प्रगटाम कृतोट्टजनटाम देवीं भजेटव्यटाम वेदानुद्धरते जगम तिवहते भूगोलमुद्विव्रते दैत्यम दारयते बलिम छलयते क्षत्रक्षयं कुर्वते पौलस्त्यम जयते हलम कलयते कारुण्य मातन्वते म्लेच्छान मूर्छयते दशाकृति कृते श्रीकृष्णाय तुभ्यं नमः मावळवेतो विश्वाभासु नवल उदयला चंडांशो अद्वयाब्जेने विकासो वंदू आता सेवेसाठी निवडलेला अभंग संत बाबाजी चैतन्य महाराज रत्नपूर आताचं ओतूर नगर कल्याण मार्गावर पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात मांडव्या नदीच्या काठावर रत्नपूर आहे म्हणजेच आताचं ओतूर तेथील संत बाबाजी चैतन्य महाराजांचे शिष्य जगद्गुरु तुकोबाराय महाराज वैराग्याचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा प्रेमाचा मळा चैतन्याची चितकडा संत तुकाराम महाराज घरात नाही धान पोटात नाही आन गावात नाही मान पण चित्तात समाधान संत तुकाराम महाराज घरात मोडकी खाट फुटका माठ गडकं ताट शेवटी वैकुंठाची वाट असा ज्यांच्या परमार्थाचा थाट आपलं कीर्तन चाललं परवरेच्या काठ विश्वाचे गुरु जगाचे गुरु आशिया खंडाचे गुरु भारताचे गुरु महाराष्ट्राचे गुरु माझे गुरु तुमचे गुरु नगरचे गुरु श्रीरामपूर बेलापूरचे गुरु सर्वांचे गुरु इथून पुढे कीर्तन सुरू अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह श्री हरिहर केशव गोविंद भगवान अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा पारायण सोहळा भव्य कीर्तन महोत्सव ठिकाण हरिहर केशव मंदिर बेलापूर तालुका श्रीरामपूर
या क्षेत्रामध्ये हा कार्यक्रम करण्याचा पहिला योग मला आलेला आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्याला महान मोठ्या साधूंचा थोरांचा आशीर्वाद मिळालेला आहे. त्यात राष्ट्रसंत परमपूज्य स्वामी श्री गोविंद देवगिरीजी महाराज, परमपूज्य किशोरजी व्यास यांच्या कृपाशीर्वादानं, त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण सोपान महाराज हिरवे बेलापूरकर, आपलंच नाव नाही, मार्गदर्शन आहे. त्याचप्रमाणे आणखी काही संत मंडळींचं आगमन झालेलं आहे. प्रत्येकाने काही ना काही सेवा घेतलेल्याच आहेत. आता सगळी नावं सांगणं अवघडच आहे. ग्रंथपूजन झालं, कलशपूजन झालं, विणापूजन झालं, दीपप्रज्वलन झालं आणि गायनाचार्य जी मंडळी आहे, ज्ञानेश्वरीचं पारायणाचं मार्गदर्शन करणारे हरिभक्तीपरायण सुदाम महाराज चौधरी भोकर, हार्मोनियम वादक श्याम महाराज मेत्रे, दत्तात्रय जाधव, बन्सी मुंगसे, मृदंगाचार्य साठे मामा, भास्कर कुरे, आदित्य सूर्यवंशी, जयेश मुंगसे, बरीच नावं आहेत. गायनाचार्य संजय महाराज शिरसाट आहेत, मयूर महाराज बाजारे आहेत, कृष्णा महाराज शिरसाट आहेत. टाडकरी विद्यार्थी आहेत. टाडकरी विद्यार्थ्यांबद्दल बोलून जातो. ऐकत रहा. इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी, गणित, सायन्स, चित्रकला, लाख 96 विषय माहीत आहेत मला. या शिकणाऱ्या शाळा फक्त 75,000 घेतात. फक्त 75च घेतात. या शाळा गल्लोगल्ली झालेल्या आहेत. मी चुकीचं बोललो नाही, वाईट बोललो नाही, परंतु अध्यात्माचं शिक्षण घेऊन व्यावसायिक शिक्षण देणारे आमच्या महाराष्ट्रात बऱ्याचशा संस्था वारकरी संप्रदायाच्या कर्तबगार मंडळींनी काढल्या. त्यातले हे विद्यार्थी, मी यांना बंधूचं नातं लावतो. हे माझे गुरुबंधू आहेत. मला मरेपर्यंत विद्यार्थी राहायचं आहे. हेही विद्यार्थी, मीही विद्यार्थी आहे. फक्त एकच आहे, मी मोठा गुरुबंधू आहे, तुम्ही लहान गुरुबंधू आहेत. उत्तम प्रकारे भजनी मालिका पाठ करा, विष्णू सहस्रनाम पाठ करा, काकडा पाठ करा. त्याचबरोबर काय स्तोत्र जे असतील, विष्णू सहस्रनाम स्तोत्र तयार करा. हनुमान चालिसा बोलता 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 बालपण निघून जातं. बोलता 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 लग्नाचं वय येऊन जातं. मग पुढे नोकरी नाही, छोकरी नाही, रोटी तरकारी, नोकरी छोकरी. सुंदर जीवन जगा, कीर्तिवंत, ज्ञानवंत, वैराग्यवंत, भाग्यवंत आणि शेवटी धनवंत व्हा. हे तुमचं अभिष्ट चिंतन करतो. भगवंतावर भार घातला हा, हे तुमचं अभिष्ट चिंतन झालं. त्याचप्रमाणे ग्रामस्थ मंडळी आहेत, त्याचप्रमाणे महिला मंडळ आहेत, मान्यवर मंडळी आहे, बरेच क्षेत्रातली अनेक मंडळी आहेत. आता सर्वांची नाव आपल्याला काही माहिती नाही. मला एक आनंद वाटतो, पहिल्या दिवशी मला जे कीर्तन मिळालं, मी माझं खरोखरच भाग्य समजतो. उपरोधिक बोलत नाही, आडवं उभं बोलत नाही. पहिल्या दिवशी लहान कीर्तनकार असतो म्हणून माझं मी भाग्य समजतो. विठ्ठल चला, आपल्याला फिरायला जायचं आहे. म्हणजे डायरेक्ट हो, कशाने? चला फक्त. आपण जगात कुठे कुठे फिरायचं? इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली, इंडो चायना, डेन्मार्क, नेपाळ, भूतान, सिलोन, पाकिस्तान, तुर्कस्तान, अफगाणिस्तान, किर्गिस्तान, अरबस्तान, पाकिस्तान आणि शेवटी आलो हिंदुस्थान. सगळ्या जगात फिरून आलो, 700 कोटी लोकांमधून, 7 अब्ज लोकातून. पण ऐका पुढचं, जगात जर पाहिलं तर भारत विशेष आहे, भारतात पाहिलं तर महाराष्ट्र विशेष आहे, आणि महाराष्ट्रात जर पाहिलं तर वारकरी संप्रदाय विशेष आहे. आणि वारकरी संप्रदायात 4 गोष्टी विशेष आहेत: संत, ग्रंथ, पंथ आणि भगवंत. तुम्हाला वाटतं बुवा भूगोल सांगायला लागलाय काय? मी भूगोल सांगण्याकरता एवढ्या दूर आलेलो नाही. भूगोल इतिहास हा माझा विषय नाही. संत, ग्रंथ, पंथ, भगवंत याच्यात आपल्या जीवनाचा अंत की आपण पुढच्या जन्मात संत. बाबा, या संतांनी काय दिलं आम्हाला? माझ्याच गावाजवळचा एक ऑफिसर, क्लास 1 म्हणजे वर्ग 1 अधिकारी जवळ बसलेला होता. सुट्टीवर घरी आलेला होता. काय करतात? कीर्तन करतो. आणखी काय करतात? प्रवचन करतो. आणखी काय करतात? भागवत रामायण सांगतो. आणखी काय करतात? म्हटलं जेवण करतो. माझ्यावर प्रश्नाची सरबत्ती केली. मी काही विचारलं नाही त्यांना.
म्हणे मग तुमच्या संतांनी आमच्या आदिवासींना काय दिला हा प्रश्न टाकला त्याने माझ्यावर. म्हटलं साहेब तुमचा क्लास 1चा पगार काय आहे? म्हणे सध्या 2,70,000 आहे. का हो म्हटलं इन्कम? हा म्हणे इन्कम टॅक्स भरावा लागतो. मग तुम्ही इन्कम टॅक्स संतांकडे जमा केला का? ध्यानात आलं ना तुमच्या? नाही म्हणे तो सरकारकडेच कापला जातो. इन्कम टॅक्स सरकारकडे जमा करता आणि सुविधा कोणाकडे मागता? नाही मला माहीत आहे पण मी तुमचा अभ्यास पाहतो. काय इन्कम टॅक्स सरकारकडे जमा करायचा आणि संतांनी आम्हाला काय दिलं? संतांनी कोणता तुमचा इन्कम टॅक्स घेतला? सोन्यावरचा टॅक्स घेतला, GST घेतला? काहीच घेतलेलं नाही तुमचं. मी याच्या पुढे बोलणार. पुन्हा जाता जाता सांगतो, संत जे देतात ते नातलग देत नाही, संत जे देतात ते मायबाप देत नाही, संत जे देतात ते सरकार समाज कल्याण खातं देत नाही. केंद्र सरकारचे 65 खाते, राज्य सरकारचे 54 खाते समित्या कोणीच देत नाही. म्हणजे 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 म्हणजेचा अर्थ काय? म्हणजेच होईल काय दिलं? सरकारचं दिलेलं पुरत नाही, मायबापाचं दिलेलं उरत नाही, संतांचं दिलेलं सरत नाही, जीव परमार्थ करत नाही, पापी कधी तरत नाही, कीर्तिवंत कधी मरत नाही, दुःख कधी सरत नाही, सत्य कधी डरत नाही, जहर कोणाला जिरत नाही, समुद्र कोणाकडून भरत नाही, वासना कधी मरत नाही आणि एवढं तुमच्या डोक्यात शिरत नाही. काय काय मलाच काही कळत नाही. संत उदार उदार भरले आनंद भंडार, भरले आनंद भंडार, भरले आनंद भंडार. हो संत उदार उदार, भरले आनंद भंडार, भरले आनंद भंडार, भरले आनंद भांडार भरलेला आहे. ऐकून आहे जगात 7 महान उद्योगपती आहे. यांची जरी संपत्ती समाजाला वाटून टाकली तरी देशाचं दारिद्र्य जाणार नाही. व्यसन सोडणे, उद्योग करणे, व्यवस्थित पैसा वापरणे, जोडून या धन कर जाईल. टाटा बिर्लाची संपत्ती वाटून जगाचं दारिद्र्य जाणार नाही, गरजा भागणार नाही. मग संत जे देतात ते अनात्म पदार्थ देत नाहीत, आत्मवस्तू देतात. मी पुढे बोलणारच आहे. चहुवेदाचे केले विवरण, चहुवेदाचे केले विवरण, चहुवेदाचे केले विवरण. अर्थही गहन करोनिया, अर्थही गहन करोनिया, अर्थही गहन करोनिया. ऋग, यजु, साम, अथर्व 4 वेदाचं सार आपल्याला देऊन टाकलेलं आहे. चहुवेदी जाण, 18ही पुराणे सांगेल मी तुम्हाला. पुढे ऐकत राहा. बोलून गेलो पुन्हा. कितीही श्रीमंत म्हणून दान धर्म करू द्या, अन्नदान घालू द्या, लोक कीर्तनाच्या मांडवात जेवण घातलं, कीर्तन ऐकून घरी जाऊन झोपून राहतात. 99% नाही, 100% नाही, 101% हा निर्णय आहे. जेवले की घरी झोपून राहतात. तुम्ही फोटो काढून ठेवा त्यांचे, कोण कोण जेवायला आलं आणि कीर्तनाला कोण कोण आलं. म्हणून या गोष्टी संतांनी केलेल्याच नाही. वेगळं बोलू का थोडंसं? ज्याचा नाश होतो ते संत देत नाहीत आणि संत जे देतात त्याचा नाश होत नाही. कृपादान केले सती, कल्पांती तरेना, कल्पांती तरेना, कल्पांती तरेना. कृपादान केले सती, कल्पांती तरेना, कल्पांती तरेना, कल्पांती तरेना. कल्प संपून जाईल पण त्यांचं दान संपणार नाही. फार जुनी गोष्ट आहे. एक मोठ्या महाराजांच्या मठात जेवण घातलं आणि जेवण अपुरंच झालं, पूर्ण वाढलं नाही. दांडेकर मामांच्या कानावर विषय गेला की हे जेवण अपुरं दिलं. मग मामा त्या मोठ्या महाराजांना बोले, बुवा दान धर्म अन्नदान करण्याच्या भानगडीत पडू नका, ज्ञानदान करा, हे सरणार नाही आणि हे सरून जाईल. चला पुढचं सांगतो तुम्हाला. राहील आपल्या सगळ्यांच्या ध्यानात. ज्याला असेल माथा तो वाचील, ज्याला नाही माथा नाही उघडणार गाथा. खाईल संसारात तुम्हीच म्हणा आता.
शांत मनाने ऐका. पुढचा मार्गशीर्ष महिना येतो आहे. 11वा महिना संपल्यावर 12व्या महिन्यात मार्गशीर्ष शक्यतोवर येतो. आजपासून 4, 4.5, 5 महिन्यांनी मार्गशीर्ष आला. कडाक्याची थंडी पडली, आंब्याला मोहर फुटतो, ही निसर्गाची प्रक्रिया आहे. काय झालं मग सांगतो काय झालं ते. आता यातली गोष्ट एक, आंब्याला मोहर फुटला आणि त्याचं परागीभवन झालं. हे कृषी विज्ञानातला हा शब्द आहे, कारण तुम्हाला राहुरी जवळ आहे ना. परागीभवन झालं, फलधारणा झाली आणि बाजरीच्या दाण्यासारखी कैरी झाली. योग्य निसर्ग, योग्य हवामान वगैरे झालं. तुरीच्या दाण्या एवढी कैरी झाली, शेंगदाणे एवढी कैरी झाली, सुपारी एवढी कैरी झाली, कैरी लिंबाई एवढी झाली, कैरी पेरू एवढी झाली, मोठ्या कांद्या एवढी कैरी झाली आणि त्या कैरीने देठ सोडलं खाली पडली. नांगरलेल्या रानात, नांगरट जमिनीत ती कैरी खाली पडली. खाली पडलेल्या कच्च्या कैरीचा ज्यूस होईन का रस होईन? अहो ज्यूस न रस एकच आहे. मी जाणून बुजून 2 शब्द टाकले. ज्यूस होणार नाही, रस होणार नाही, पन्ह होणार नाही, गोडंबा होणार नाही, आमरस होणार नाही, तिच्यापासून लोणचं होणार नाही, मँगो फ्रुटी होणार नाही, रस पापडी होणार नाही, तिच्यापासून उपपदार्थ कुठलाही होणार नाही. कच्च्या अवस्थेत तिने देठ सोडलं, काहीच होणार नाही. ऐका शांततेनं. मग आत्ता काय करावं ते ऐका. जमिनीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, हे काल्पनिक नाही बरं, हे शिकणाऱ्या मुलांना लवकर ध्यानात येईल. काय 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 निसर्गतः जमिनीत ए विटामिन, बी विटामिन, सी विटामिन, डी विटामिन, ई विटामिन, B12, B6 या जीवनसत्वाचा ग्रुप म्हणजे समूह जमिनीत पाणी पडल्याने द्रव रूपातून मुळातून खोडातून छोट्या भांडीत, तिथून छोट्या भांडीत, तिथून छोट्या टहणीमध्ये आणि तिथून देठातून कैरीमध्ये हा रस उतरतो. द्रवरूपात कैरीत रस उतरतो. पण रस उतरण्याच्या अगोदर कैरीने देठ सोडलं की तिच्यात रस उतरत नाही आणि ज्याने संप्रदाय सोडला त्याच्यात बोध उतरत नाही. कदाचित तू मास्टर ऑफ सायन्स होऊन जाशील बुद्धीच्या जोरावर, मान्य आहे मला, मी मान्य करतोय ना, तुझ्या पायावर डोकं ठेवतो. आकाशात चाललेलं विमान किती वेगात आहे हे जमिनीवर समजतं, हे कोणत्या देशातलं आहे हे समजतं. तू काय होशील ते हो, अणुपरमाणूचा अभ्यास कर, पण शेवटी सांगून जातो सात्विक बुद्धी नसल्यामुळे तुझी बुद्धी तुला अध्यात्माकडे नेणार नाही. बाकीचा हा कार्यक्रम पद्धतशीर होईल. समजलं ना आता? मग संत काय देतात? आता तोच प्रश्न पुन्हा आणला का? व्यवस्थित एक ऐका. जय जय ओ शुद्धे, उदारे प्रसिद्धे, औदार्यात प्रसिद्ध असणारे संत, असे पूर्ण भारतभर 252 संतांची यादी आहे. क पासून क पर्यंत. कळाला का क बुवा? सांगा ना, नाही कळालं येतं सांगा. क पासून क पर्यंत आणि क पासून क पर्यंत. क म्हणजे कन्याकुमारी, क म्हणजे काश्मीर, क म्हणजे कोलकाता आणि क म्हणजे कच्छ. भारताचे 4 टोक कने सुरू होतात. पूर्ण भारतभर 656 जिल्ह्यात. मग काय झालं सांगतो. 29 राज्यात. हो सांगा. 5,60,000 गावात, 1,26,00,000,000 लोकात 252 संत झाले. तू म्हणाल हे तुम्हाला काय माहीत, कुठून माहिती आणली? माझ्याकडे ग्रंथच आहे, 252 वैष्णवाकी वार्ता. मुळात भानगड अशी आहे, तो ग्रंथ मारवाडी भाषेत आहे आणि त्याच्यात हिंदी शब्द मिश्र आहेत, त्यामुळे मला कळत नाही तो ग्रंथ. त्याच्या 252 पैकी एकट्या महाराष्ट्रातल्या 35 जिल्ह्यात 325 तालुक्यामध्ये 14 कोटी लोकात 52 संत आहेत. मी आलो का महाराष्ट्रात आता? ज्ञानोबा, तुकोबा, गोरोबा, चोखोबा, सेना महाराज, सावता महाराज, मीराबाई, बहिणाबाई, सखूबाई, जनाबाई, नारा, माधा, गोंदा, विठा, लाडाई, गोडाई, येसाई, साकराई, सजन कसाई, कबीर, लतीफ, सेना नावी, बैरा पिसा,
शेख मोहम्मद, कमाल, भानदास महाराज, एकनाथ महाराज, सूर्यपंत महाराज, जनी जनार्दन, रामाजनार्दन, सच्चानंद बाबा, गजानन बाबा, गोमाजी बाबा, अडकोजी महाराज, तुकडोजी महाराज, मुंगसाजी महाराज, जोग महाराज, बंकट स्वामी महाराज, लक्ष्मण महाराज इगतपुरीकर, मारुती महाराज आनंदीकर, दांडेकर मामा, मोठे बाबा, आपल्या इथले शाहू महाराज. किती झाले उद्या सांगा. खरं सांगू तुम्हाला, तुम्ही विसरून जातात म्हणून आमची दुकानं चालतात. काही लोक काय बोलतात मग कीर्तन ऐकणारे, बुवाने शायनिंग दावली. आता शायनिंग दावण्यासारखे माझे कपडे तरी आहेत का? गाडी तरी आहे का माझ्याकडं? खटारा तरी निदान. मी स्वतः शायनिंगला कधीच माझ्या आयुष्यात महत्त्व दिलं नाही. घोड्याची किंमत करायची का खोगीरची? गाईचं शिंग पाहायचं का दूध पाहायचं? बैलाचा रंग पाहायचा का बैलाचं बळ पाहायचं? ग्रंथाची किंमत पाहिजे का ग्रंथाचं ज्ञान पाहिजे? मग कीर्तनकारचे कपडे पाहिजे का? ऐका आता व्यवस्थित. या 252 संतांमध्ये तुका झालासे कळस. महाराष्ट्रातले 52 धरून तुका झालासे कळस, भजन करा. सगळ्या जगाला गाथा दिली. मी तुम्हाला डायरेक्ट घेऊन जातो आता वंग प्रांतात. कुठे आला बुवा वंग प्रांत? खरं नाव आहे वंग आणि नंतरचं नाव आहे बंगाल. द्राविड उत्कल बंगाल नाही, वंग. त्याचे 2 तुकडे झाले. कायम नकाशा बदलतो, भाषा बदलतात ना, राजवट बदलते. ऐकलं? बंकिमचंद्रजींनी जे गीत लिहिलेलं आहे त्याच्यातलं तुम्हाला सांगतो, तुमच्या थोड्या वेळाने ध्यानात येईल ते. मला राष्ट्रगीत सांगण्यात अर्थ नाही, पण मी कुठे नेतो तुम्हाला ते ध्यान ठेवा माझ्यावर. जनगण मन अधिनायक जय हे. पुढे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा. पुढे द्राविड. द्राविड का द्रविड? यही भानगडीच आहे. द्रविड म्हणा तुम्ही म्हटलं तर. द्रविड उत्कल ना. हां, आलंय का ध्यानात? उत्कलचा भानगड काय आहे ते उद्या आपल्या हायस्कूल टीचरांना विचारायचं, उत्कल काय आहे. मी माझ्या घरचा प्रश्न टाकला नाही, कीर्तनातलं ज्ञानेश्वरातलं बोललो नाही. द्राविड किंवा द्रविड, उत्कल. उत्कल हा शब्द ओरिसाचा उल्लेख करणार आहे. UPSC MPSC ला प्रश्न येऊ शकतो. उत्कल म्हणजे काय? काय सांगणार तुम्ही? याच्याकरता कीर्तन ऐकले पाहिजे. द्राविड, उत्कल, वंग. वंग येऊन गेलं, बंगाल झालं. विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा. पुढे उच्छल, जलधी, उसळणाऱ्या पाण्याच्या लाटा, असाच असा अर्थ. उच्छल जलधी तरंग, तव शुभ नामे जागे. पुढे तव शुभ, त्याच्या पुढे सांगा. गाये गाथा. कस काय राष्ट्रगीत नाही हे सांगायचं होतं मला. माझी नजरच आहे, कारण पोपटाला पिकलेल्या फळावर नजर. गाये तव जय गाथा. ही बंगाली भाषा जरी असली महाराज, संस्कृत शब्द, टपोरे शब्द टाकलेले आहेत. गाथा शब्द हिंदीत आहे, मराठीत आहे, गुजरातीत आहे, आयराणीत आहे, कोकणीत आहे, वैदर्भी भाषेत आहे. वैदर्भी म्हणजे विराडातले 10 जिल्हे. तर त्याचा अर्थ सांगतो तुम्हाला, ऐका. ग्रथनाथ गाथा ती आपल्याला दिली. ज्या मुलाने स्पेशल वाङ्मय निवडलेला आहे, वारकरी वाङ्मय निवडलेला आहे, वैष्णव वाङ्मय निवडलेला आहे, अशा मुलांना गाथा आणि ज्ञानेश्वरी अभ्यास आला आहे. MA ला आणि BA ला. मात्र त्याने आर्ट लाईन असायला पाहिजे आणि त्याच्या पुढे स्पेशल वाङ्मय, त्यांना अभ्यासाला हे ग्रंथ आहे. चला, आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं प्रकरण 1085 अभंगांचं उपदेशपर्यंत तिथला अभंग आज घेतलाय. तुम्हाला उद्या कोणी का विचारे ना, स्पेशल मराठीवाले, ग्रामरवाले, 1085 अभंग मराठी, त्यातला एक अभंग निवडलाय. अभंगाची जागा संतांचं वर्णन, पंथाचं वर्णन, भारताचं वर्णन, हे सगळं संपलं माझं. आता मला जाऊ द्या अभंगाकडे. आता मध्य महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर बेलापूर तालुक्यातील एक संसाराला उबगलेला घरून निघाला आहे तशी होय. रोषे निघाले अवचटे, पडिले द्वारकेच्या वाटे. त्याला रस्ता सापडला देहूचा.
आणि डोंगरावर गेला. जय हरी महाराज, जय हरी, या बसा. कुठं असतात? मध्य महाराष्ट्रात, नगर जिल्ह्यात, श्रीरामपूर तालुक्यात, बेलापूरवरून आलो. असं असं काही येणं केलं. मग असं ऐकलं महाराज, संतांना परमार्थ विचारावा. बरोबर आहे. काय विचारावं असं वाटतं? खाण्यात, पिण्यात, मुलात, बाळात, नातलगात माझं सगळं जीवन खर्च झालं महाराज. म्हणजे द्विधा स्थिती अशी झाली, संसार करावा तर सुख मिळत नाही आणि परमार्थ करावा तर देव दिसत नाही. म्हणजे असं कसं झालं? तिखट खावं तर पचत नाही आणि फिकट खावं तर रुचत नाही आणि काय खावं हे सुचत नाही. काय करावं आता? लग्न करावं तर कोणी मुलगी देत नाही, ब्रह्मचारी राहावं तर गॅरंटी नाही. आता काय करावं? लय 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 गमती आहे. देवाना संसार नास्ती परन्न लभ्यते. संस्कृतात बोललो, हे मिळत नाही आणि दुसरीकडे धाव आहे. जी नाव कोणत्याच किनाऱ्याला लागली नाही ती खाली वाहत जाते. ज्याच्या जीवनात ध्येय नाही महाराज, असली माणसं जगाच्या प्रवाहात, मायेच्या प्रवाहात वाहून जातात. मग तुला काय म्हणायचं बाबा? महाराज, माझं जे आयुष्य होतं, खाण्यात पिण्यात सायास करीसी, असं तेवढंच टोक सापडलं मला. खाण्यात पिण्यात गाण्यात आहेत असे काही लोक. मी कोणाच्या घेण्यात नाही, मी कोणाच्या देण्यात नाही, मी कोणाच्या घरी नाही, मी कोणाच्या दारी नाही. सप्ताह संपून गेला तर मला माहीत सुद्धा नाही. खाया पिया जितना कमाया उतना पेट में समाया आणि खुद मिट्टी में चला गया. हे खोटं नाही. गल्लीतलं मोकार कुत्र्याच्या शरीरातली माती आणि देशाच्या उच्च पदावर असणाऱ्या माणसाच्या शरीराची माती एकच आहे. पंचमहाभूताचं पंचभौतिक्य एकच आहे. त्याच्या शरीरात असणारं चैतन्य आणि याच्या शरीरात असणारं चैतन्य एकच आहे. बस आकाराने बदल आहे थोडासा. महाराज, गेलं आयुष्य. मग मला भविष्य घडवण्याकरता आयुष्य तर मिळणार नाही. हां हां हां, बरोबर आहे, बरोबर आहे. तर महाराज, राहिलेल्या आयुष्याचा काळ कसा खर्च करावा? काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने, महादेवाचा पूजने, देवाचा पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या, ताडकरी मंडळींना सांगतो, 4400, 4044, 4043, 4042, 4040 अशा वेगवेगळ्या प्रतीचा अभंग आहे. नाही ज्याचा भंग त्याला म्हणतात अभंग. याच्या पुढचं एक ऐकून घ्या. 19,300 चरण गाथेत आहे. पण एकच भानगड आहे, काही प्रतीत काही अभंग नाहीत. याच्याने मेळ लागत नाही. आता मी सांगून गेलो आणि तुम्ही दुसरी प्रत घेतली, त्याच्यात काही अभंग नसावेत, मग माझा आकडा खोटा पडेल. 19,300 चरण. चहा नाही, काफी नाही, दूध नाही, हॅलो नाही, पेपर नाही, काहीच नाही.
आणि जर तुम्ही गाथा वाचत बसलात तर एका मिनिटाला 17 ते 18 चरण जातात. पूर्ण गाथा वाचण्याकरता 18 तास लागतात. बरोबर सांगा पुढचं, सांगणारच आहे. आणि गाथा पंचमवेद आहे. सांगून टाकलं मी. MA आणि BA स्पेशल मराठी घेणाऱ्यांना अभ्यासाला गाथा आहे. सांगा पुढचं. चिंतनात काढ जावा. आता मी तुम्हाला डायरेक्ट सातारा जिल्ह्यात घेऊन जातो. कस काय? चला फक्त तुम्ही. आता माण तालुका आहे. तालुका कोणता? माण नावाचं गावच नाही, मग तालुका झालाच कसा? गोलनदी नावाचं गाव आहे का? पण नदीचं नाव तालुक्याला होतं. तसं माण नावाची नदी आहे तिथे. तिचं नाव तालुक्याला दिलेलं आहे. दहिवडीला ऑफिस आहे तहसीलदाराचं. ऐका पुढचं आता. हां, दहिवडीपासून 5 किलोमीटर दक्षिणेला गोंदवलं गाव आहे. लागलं ना सगळ्यांना? कारण आता नगरवरून संध्याकाळी मुक्कामाला गाडी जाते, पुण्यावरून गोंदवलं जाते, मुंबईवरून गोंदवलं जाते, फलटणवरून गोंदवल्याला जाते या गाड्या. आलं सगळ्यांच्या ध्यानात. आणि त्या ठिकाणी ब्रह्मचैतन्यजी महाराज गोंदवलेकर झाले. भाऊ, कोणाच्याही चांगल्या गोष्टी जर असतील त्या अवश्य सांगायच्या. ते गोंदवलेकर महाराज बरं का, त्यांचे गुरु आहेत तुकामाई. काही लोक तुकुमाई म्हणतात. इथे हा कपडा असतो महिलांना, हा कपडा नाही त्या तुकामाईंना. इथे कुत्रीचं पिलू धरलेलं आहे त्या तुकामाई. आणि ते गोंदवलेकर महाराज रामरायाला बोलले. 2 मंदिर आहेत तिथे, थोरले राम, लहान राम. अडाणी माणसं बारके राम म्हणतात त्यांना. रामराया, गोंदवलेकर महाराज म्हणतात, रामराया, मी नैमिष अरण्यामध्ये राम नामाची साधना करण्याला जातो. तेवढ्यात बळा रामचंद्र प्रभूच्या डोळ्यातून अश्रू गळायला लागले. तुम्हाला अंधश्रद्धा वाटली, तुम्हाला काय वाटेल ते म्हणा, मी कोणाच्या नादी लागून चार्जिंग खलास करत नाही. रामराया, मी चुकीचं बोललो, मी जाणार नाही, पण तुम्ही रडू नका. लगेच रडणं बंद झालं. ते महाराज त्या तिथे असा हॉल आहे, तिथे ध्यान करा, नामचिंतनाची साधना करा आणि जेवायला बसा. बेंचवर बसायला आणि ताटं ठेवायला टेबल गाईच्या दुधात, गाईच्या तुपातले पदार्थ. घाई करू नका, खरकटं पडू नका, घरी मुलाबाळात राहा, सुंदर ग्रस्ताश्रम करा आणि नामचिंतन साधना करा. असा उपदेश इतिहास भूगोलाच्या पुस्तकात सापडणार नाही. त्या गोंदवलेकर महाराजांच्या मंदिराच्या बाहेर पडलो आम्ही. ते बारामतीचे लोक घेऊन गेले होते मला. बुवा, हे घ्या तुम्हाला पुस्तक. म्हटलं किंमत काय? पैसा नव्ह, तू मासनी घ्या. ही साताऱ्याची भाषा आहे. तू मासनी घ्या. कोण आलं त्या परमात्म्यालाच माहीत. तो ग्रंथ देऊन गेले मला 65. तर तिथे नामचिंतनाची साधना आहे. कुठे? आणि आता पुढे ऐका, नामचिंतनावर पहिल्या दिवशी कीर्तन करावं, मंगलमय आहे. उत्कट, चोखट आणि फुक्कट. काय 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 काय? उत्कट, चोखट आणि फुकट. कोण बोललं कटकट? मला उत्कट, चोखट, फुक्कट आणि देवाच्या निकट सांगणाऱ्या बोवाचं नाव पोपट. तुका म्हणे सोपी आहे, ज्याने त्याने साधना करावी. या देशाची गौरवगाथा गातो, गौरवगाथा गातो. काहींना विचित्र वाटेल. राष्ट्रपिता महात्माजी, नाण्यावर नोटांवर त्यांचं चित्र आहे. उजव्या हाताने चरख्याचं चाक फिरवायचं, डाव्या हाताने सूत काढायचं. रघुपती राघव आहे ना भजन. मी माझा विचार करतो, बॅरिस्टरची परीक्षा पास झालेले, बॅरिस्टरची परीक्षा पास झालेले मोहनदास करमचंद गांधी, त्यांचे वडील करमचंद माडकरी होते आणि व्यापारी होते. करमचंद गांधी बापूंचे वडील. मी म्हणतो बॅरिस्टरची परीक्षा पास होऊन रघुपती राघव राजाराम म्हणतात. मग 3 वेळा 12वी नापास झालेला आहे. मी काय म्हणावं? महात्मा गांधींचं नाव घेऊन त्यांचे आचार विचार ज्यांचे नसतील महाराज, त्यांची काय गती होईल ते परमात्म्याला माहीत. काळाच्या ओघात काही टिकत नाही, काही दिवस राहतं. ते जाता जाता एक सांगून जातो, नाम हे धाममध्ये घेऊन जातं. सीडी लावली गच्चीला, सीडीच्या साह्याने मी गच्चीवर जाणार.
तसं नामचिंतनाच्या सीडीच्या साह्याने संसाराच्या वाळवंटातून भगवान विष्णूच्या वैकुंठात जाता येतं. इति गोंदवलेकर महाराज. नामचिंतन माझी समाधी आहे. नामचिंतन हा माझा आनंदाचा झरा आहे. नामचिंतन ही साधन आहे. नामचिंतन कलियुगाला हटवण्याकरता शस्त्र आहे. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे मी उगीच बोललो नाही, पुरावा देऊनच बोललो. मग आता नामचिंतन करायचं आहे ना, हां, मग त्याच्यात प्रतिबंध येतात. दादा दादा तुमच्याकडे पाहुणे आलेत, साखरपुड्याला बोलवलं. नामचिंतन सोडून पाहुण्यांपुढे गेले. अण्णा तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये बोलवलं, BDO आले, गट विकास अधिकारी आले, तुम्हाला बोलवलं, नामचिंतन मन करून जा. तात्या तुम्हाला सोसायटीत बोलवलं, जाया वर्गणी भरायची आहे विकास कार्यकारी सोसायटीत. या जितका पसारा तितका आयुष्याचा घसारा. काय 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 माझं असं भाग्य आहे महाराज, कोणत्या संस्थेचा अध्यक्ष नाही, सभासद नाही, संचालक नाही, पदपिढी नाही, पंजा नाही, हाताचं घड्याळ नाही, कमळाचं फूल नाही, रेल्वेचं इंजिन बी नाही. इतका भाग्यवान आहे, कशातच नाही. गावात अजूनही कार्यक्रम केला नाही. आमचा जो उमेदवार आहे त्याला कोणी पाडत नाही, म्हणून मला वेळ जास्त मिळतो. फक्त सकाळच्या 3 चपात्या, संध्याकाळच्या 2-2.5 चपात्या, एवढाच माझा परिवार आहे. मंदिराच्या गादीवर झोपतो, त्याच्याने परमार्थाला वेळ मिळतो. आणि ज्याला त्या याच्यात पडायचं असेल त्याने खुशाल पडावं महाराज. रंगपंचमीच्या सणात उतरल्यावर कपडे चांगले राहता का? आणि ज्या क्षेत्रात एकमेकावर रंग उडवतात बारमाही, त्या क्षेत्रात आपलं चरित्र कसं राहील त्या परमात्म्याला माहीत. त्याने स्वतःच्या मुलांना सोडलं नाही. तुमच्या श्रीरामपूर तालुक्यात कोणी जर भागवत सांगत असेल त्याला विचारा. कृष्ण भगवंताची एकूण मुलं 1,61,080 एवढे मुलं आहेत भागवताच्या आधारे. काय एकालाही भगवंताने जिवंत ठेवलं नाही. यांचा काय विषय आहे? हे काळाच्या ओघात जातील. मग काय करायचं? नित्य नेम नामी ते प्राणी धरलं, नित्य सत्यमित हरिमुखे गाय नित्य नेमी. आपापली साधना करा एकांतात. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने एकांतात. तुका म्हणे आमा एकांताचा भाव तुका म्हणे आम्हा एकांताचा भाव म्हणे आम्हा एकांताचा भाव ब्रह्मारथ देऊ सदा ब्रह्मारथ देऊ सदा ब्रह्मारथ देऊ सदा. भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर आणि घोराडा डोंगर. घोरावाडी लोकलचं स्टेशनपासून चढायला सगळ्यात तो डोंगर अवघड आहे. घोरावाडीचा, घोराडेश्वराचा. त्या ठिकाणी तुकाराम महाराज एकांतात जायचे आणि तिथे कू 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 काही नाही झालं, पोपटाने कोकिळेचा आवाज काढला. काय बिघडलं? कू 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 हा पंचमातला आवाज आहे कोकिळेचा. पक्षी सुस्वरे वृक्षवल्ली आम्हा तोयरे वनचरे वृक्षवल्ली आम्हा तोयरे वनचरे आम्हा तोयरे वनचरे वृक्षवल्ली आम्हा तोयरे. पक्षी सुस्वरे पक्षी सुस्वरे आळवे वृक्षवल्ली आम्हा तोयरे वनचरे वृक्षवल्ली आम्हा तोयरे सुस्वरे साळुंकी मंजूळ बोलत सेवानी आहेत ना. अशा अभंग आपली आपली साधना करा. या जगात कोणी काय पाप केलं असं गणित ठेवण्याकरता ब्रह्मदेवाचं आयुष्य पुरवणार नाही. एखादा माणूस सनदी लेखापाल झालेला आहे. हे तू काही ना शब्द समजणार नाही. चार्टर्ड अकाउंट आता कळालं तुम्हाला. मराठीत त्याला सनदी लेखापाल झालेला आणि त्याला म्हणत गणित कर जगाने केलेल्या पापाचं. त्याचं आयुष्य संपेल, गणित होणार नाही. ज्याच्या त्याच्या कर्माने ज्याची त्याची गती जाईल. काय करता त्या बाकीच्या गोष्टी? आपापली नाम साधना करा भाऊ.
बाकीच्या गप्पा मला सांगायच्या नाही. प्रत्येक गावाला गप्पांचा टप्पा पूर्ण करणारे आप्पा आहेत. आणि केलंच नाही आयुष्य जात आहे. माझ्याच गावातला एक म्हातारा, त्याचा मुलगा माझ्यावर शिकवत होता. म्हणे पोपटबा आमचा जीवन आणि तुम्ही मुलगा आणि तुम्ही बरोबर शाळा शिकले. म्हटलं म्हणे आता कुठं चालले. म्हटलं पंढरपूर. म्हणे पंढरपूर आपल्याच भारत माहीत का? हेही त्याला माहीत नाही. काय करणार तुम्ही? अहो, जळगाव जिल्ह्यातला एक माणूस पंढरपूरचा तहसीलदार झाला. म्हणजे तिथे बदली केली त्यांच्या खात्याने. मुलकी खातं म्हणतात त्याला मराठीत, रेव्हेन्यू खात्याने. त्याच्या घरी लोक उतरायला लागले. त्याने तिथून पैसे देऊन बदली करून घेतली, दुसरीकडे गेला. पंढरपूर ज्याला मिळालं तिथून त्याने बदली करून घेतली. तो त्या क्षेत्रातला नाही, त्याचं कार्यक्षेत्र नाही. ते चिंतन करा. बाकीच्या जगाची पापं तपासायला आपल्याला नेमणूक केलेली नाही. एकांतवास, तुका म्हणे आम्हा एकांताचा. आता मी काय झालं, एक वेळ आळंदीमध्ये लग्न फार लागतात. कशा करता? लोकांना देवदर्शनही होतं आणि पाहुणं रावडे येतात, सगळं गाड्या भरपूर. गेलो मोसंबीच्या मळ्यामध्ये. पूर्वेकडे तोंड करून ज्ञानेश्वरी मांडीवर घेतलेली. समोरून नाग आला. तो नाग मला पाहून 15-20 फुटावर थांबून घेतलं त्याने. फणावर केलेली. मला ध्यानात येत नव्हतं. त्याला वाटत होतं मी पडून जावं याने दगड टाकावं. मला वाटतं मी पडून जाऊन माझा याने पाय धरावा. शेवटी त्याचा तो निघून गेला. पुन्हा सांगतो, चित्त शुद्ध तरी आणि असा अभंग सुद्धा गात येत आहे. आपली साधना मी तुम्हाला सांगितली. मला बाष्कड गप्पा सांगायच्या नाही. आपल्या सुंदर महाराष्ट्राला दीट लागलेली आहे. कशाची? आई माझी. काही नाही, 41,000, जास्त नाही येत. आपली साधना सांगितली, एकांतवास. आणि त्या ठिकाणी निंदा घडत नाही, उपहास घडत नाही. दुसरं सांगू, मोकळ्या रानात तुम्ही जर बसले झाडाखाली, इकडे तुकडे तिकडे कोणी बोलणार नाही. आणि तुमच्या घरात जर थुंकले तर सोनबाई काय म्हणणार आहे? शोभतं का तुम्हाला? कीर्तन करतात, इकडे थुकतात. आमची सोन्यासारखी लेकरं आहेत. तो म्हातारा म्हणतो, तुझ्या बापाच्या घरी खायला नव्हतं, मी माझ्या घरून तिथे खायला दिलं. आणि तेव्हा तुझं लग्न करून फुक्कटच्या उंड्यात तुला करून आणली. तू मला घरात. असं घरी होईल. रानात निवांत. मोजा 5 वाक्य, पटकन मोजा. शांत, निवांत, निभ्रांत, मुखात वेदांत आणि हृदयात भगवंत. मला साधना सांगायची आहे, तुमची करमणूक करणार नाही. चला पुढे. आणि तिथे गंगासारखी नदी असावी. चला मोजा आता नद्या. भारताचे 5,60,000 गावं. मोजू नका. हा, काही छोटे खेडे शहरामध्ये समाविष्ट झाले. गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी, सोनभद्र, शरयू, तापी, पूर्णा, झिरी, बोरी, अंजनी, कृष्णा, कोयना, नर्मदा, सीना, क्षिप्रा, नीरा, भिवरा, चंद्रभागा, वेत्रवती, हाडकाय, खडकाय, सूरनदी, कांगनदी, गोगडी नदी, विश्वामित्री, झेलम. पंजाबातल्या नद्या सुरू झाल्या. झेलम, चिनाव, रावी, सतलज, बियास, वैनगंगा, पैनगंगा, नळगंगा, अमरावती, अर्णावती, बुराई माता, आग्नावती, नेत्रावती, दारणा माता, वसिष्ठी, विश्वामित्री आणि आपल्या गावची प्रवरा. वाचे म्हणता गंगा गंगा. जर मी आता वयस्कर झाल्यावर बोलतो, नाही तर पूर्वी बोलत नव्हतो. क्वचित, कधी कधी, केव्हा केव्हा काम वासना जरी निर्माण झाली तर नदीच्या एवढ्या पाण्यात बसून प्रणवाचा, ओंकाराचा जप करावा नदीच्या उगमाकडे. पण पहिल्यांदा पाहून घ्यायचं नदीचं पाणी किती आणि आपल्याला पोहता येत नाही. आणि पाणी कमी असलं तर त्या पाण्यात बसून घ्यावं आणि उगमाकडे तोंड करून प्रणवाचा, ओंकाराचा जप करावा. शुद्ध ब्रह्मचर्य पालन केलं महाराज, त्याचं अध्ययन होतं. काय करता त्या बाकीच्या गोष्टी सांगून सांगून सांगून. एक होतं खेकड, त्याला भेटलं माकड, आणि ते होतं एकड. या गोष्टी सांगायचे. लोक कुठे गेले? झालं का? आता परत ऐका. प्रत्येक नदीची अभिमानी देवता आहे. मग ती देवता आपल्याला पुण्य देते.
सांगितलं. आता मी काही नद्या सोडून दिल्या, जाऊ द्या काय करता. डुब्बा नावाची नदी आहे जळगाव जिल्ह्यात, तिचं पुढे वेगळंच नाव आहे. अशा या ज्या नद्या आहेत त्या नदीच्या काठावर ऋषीमुनींनी साधू संतांनी तपश्चर्या केलेली आहे. इंद्र येऊन या भूमीसी याग संपादिले अहर्निसी. इंद्रायणीचं वर्णन आहे ना, इंद्रायणी इंदुरसी पंचक्रोशियापासून आहे ना वर्णन. अशी नदी असावी, गंगेसारखी नदी असावी आणि देवाच्या पूजेने पूजी प्रतिमेचे देवा, पूजी प्रतिमेचे देवा, पूजी प्रतिमेचे देवा, पूजी प्रतिमेचे देवा. संत म्हणती तेथे भाव, संत म्हणती तेथे भाव, पूजी प्रतिमेचे देव, पूजी प्रतिमेचे देव. संत म्हणती तेथे भाव, म्हणती तेथे भाव, पूजी प्रतिमेचे देव, प्रतिमेचे देव. पूजी प्रतिमेचे देव, म्हणती तेथे भाव, संत म्हणती तेथे भाव, भाव. पूजी प्रतिमेचे देव, म्हणती तेथे भाव, संत म्हणती तेथे भाव, तेथे भाव, तेथे भाव. थोडा आगाऊपणा करून बोलतो. भारत सरकार, महाराष्ट्र सरकार मूर्तीपूजक आहे. लगेच माझं छातडं धरतील, हात धरतील, कान धरतील लोक. काय मूर्तीपूजा केली? ऐकून घ्या भाऊ. अमुक अमुक व्यक्तीचा पुतळा आहे ना पुतळे भारतात. हां, क्रेन पाठवलं, त्याच्यात माणसं बसलीत, पाणी नेलं, पुतळा धुवून काढला, पुसून टाकलं. मंडळी आली, त्याच्यात बसले, JCBच्या पानमध्ये गुलाल टाकली, हळद टाकली, तांदूळ टाकले, हार टाकला, शाल पांघरवली. ही जी पूजा केली ती कशाची केली हे सांगा पहिल्यांदा. मी गांजा पिऊन कीर्तन करत नाही, तुमच्या ध्यानात नाही आलं का? आणि हे आपल्याला नाव ठेवतात, तुम्ही मूर्तीपूजा करता, मग तुम्ही कशाची पूजा केली आहे? त्या पुतळ्याला हात आहे, पाय आहे, नाक आहे, कान आहे, डोळे आहे. आमच्या विठोबाचंही तसंच आहे. मग स्वतः भारत सरकार, महाराष्ट्र सरकार सोडून द्या, 29 राज्य धरून केंद्र सरकार, 30 सरकार मूर्तीपूजक आहेत. मी पहिल्यांदाच बोलतो तुम्हाला. आणखी एक प्रमाण देता येईल आपल्याला. अवघे ब्रह्मरूप रीता नाही ठाव आणि प्रतिमा तो देव कैसा नव्हे. लाल बहादूर शास्त्री, त्यांना त्यांची आई ननकू म्हणायची. उत्तर प्रदेशकडे गंगा किनाऱ्यावर त्यांचं गाव होतं. ब्राह्मण होते, शास्त्री झालेले होते, विद्यापीठात शास्त्रीपदवी मिळालेली होती त्यांना. तर ते स्वतः आपल्या राहत्या घरी पूजन करायचे आणि त्यांच्या देवाऱ्यातलं पूजन करून मग ते आपले प्रधानमंत्र्याच्या कार्यालयात जायचे. असे बरेच उदाहरणं आहेत. कोण कोणाला सांगत बसीन. काही लोक आपल्याला महत्त्वच देत नाही महाराज. पण सांगून देऊ तुम्हाला, केव्हाही तत्व शोधून काढावं. सरकारचे माणसं सुद्धा प्रतिमा पूजन करतात. काही माणसं काय करतात, हापिसाला जायचं असलं का गंध पुसून टाकतात आणि रविवारी शनिवारी गंध राहू देतात. याचं काय कारण असेल? माझी टिंगलटवाडी होऊ नये म्हणून. कच्च्या मनाची माणसं आहेत. अरे जे घाणेरडे वागतात ते लाजत नाही, तू कशाला लाजतो बा? पूजन करावं, व्यवस्थित देवाची पूजा करावी. बरं, मग पुढे ऐका आणि मोजा. श्रीमद भागवत महापुराण 11वा स्कंद 27वा अध्याय क्रियायोग, त्याच्यातला 8 प्रकारच्या प्रतिमा मोजा. तुम्ही मोजा. शैली, लौही, दारुमयी, लेप्या, लेख्या, सैकती, मनोमयी आणि मणिमयी. किती झाल्यात?
प्रतिमा चाष्टविध स्मृता, 8 प्रकारचं प्रतिमा पूजन सांगितलं आहे. आणि प्रदक्षिणा तुळशीच्या. तालुका जिल्हा बीड, गाव निनगूर, रन्ना माता रत्ना मातांच्या उदरी आणि निहालसिंग राजपुतांच्या उदरी बंकट स्वामींनी जन्म घेतला. राहील का ध्यानात? तालुका जिल्हा वाईज. हां ते बंकट स्वामी महाराजांचे गाथेचे गाथे पाठवते. पखवाजे नाही तर गड्यात पखवाज टाकून. आणि मराठवाड्याला जी गायनाची आणि वाद्याची कला मिळाली हा बंकट स्वामींचा आशीर्वाद आहे. बंकट स्वामी काय करायचे, 10चा टोल पडतो आमच्या संस्थेमध्ये. आता झोपा, त्याच्यानंतरचा टोल 4ला पडतो. सगळे झोपले की बंकट स्वामींनी अशी माळ काढायची आणि काढलेली माळ तुळशी वृंदावनाला फेऱ्या मारून जप करायची. ज्यांनी पाहिलं त्यांनी आम्हाला सांगितलं, आम्ही पाहिलं नाही स्वामींना. म्हणजे याला माळ जप, ज्ञानदेवा मौन असं चरण तिथलं सापडलं पाहिजे. नाही तर वडाचं पान पिंपडाला चिटकावं लागेल आपल्याला. ऐकलं सगळ्यांनी? आणि तुळसचा जो पाला आहे, ऐका आता व्यवस्थित. इटली आणि कोणता देश आहे एक अजून आठवत, जपानमध्ये इथल्या तुळशीची रोपं नेली. त्याला मराठीमध्ये रोपण म्हणतात, काही लोक काय म्हणतात त्याला बरं का, प्लांटेशन. इथल्या तुळशीची रोपं तिथे नेऊन तुळशीचा पाला तिक्त स्वभावाचा, त्वचा रोगावर, दमा रोगावर, पचनशक्ती मंद असते काही काही माणसाची, त्याच्यावर सर्दी पडसं कायम होतं, अशा माणसांनी तुळशीच्या पाल्याचा काढा अवश्य घ्यावा. ही अंधश्रद्धा नाही. आणि ज्याला वाचायचं असेल त्याने चिकित्सा प्रभाकर हा आयुर्वेदाचा ग्रंथ आहे, मिळाला तर पहा आणि वाचत राहा. प्रदक्षिणा तुळशीच्या. तुळशीच्या बाबतीत सांगतो, कफनाशक आहे. काय शब्द वापरला दीदी? कफनाशक. काय शब्द वापरला? वैद्या वदंती कफवात पित्तम. कफ घालवायचा असेल तुळशीचा पाला, भूक लागत नसेल तुळशीच्या पाल्याचा काढा, त्याच्यात थोडंसं आलं टाकावं. ध्यानात आलं? काय नसलं तर सुंठ. सुंठाला विश्व भेषज म्हणतात. मधाबरोबर जर आलं घातलं खाल्लं तर त्या मधामुळे, मध हे पंचमहाभूताचं सत्व आहे आणि त्या पाल्याचा मग आपल्या याच्या सुंठाचा गुणधर्म वाढतो. परत ऐका, आता पुन्हा सांगतो. त्या काड्यात गुळ टाकायचा नाही. जर तुम्हाला कडू वाटत असेल, सण होत नसेल, थोडा गुळ घालावा. तुळशीचा पाला, सुंठ, सुंठ नसलं तर आलं, काली मिरी, पपईच्या बी सारखी असते, तिला काय म्हणायचं? काळी मिरी बी म्हणतात, बरोबर आहे. त्याच्यामध्ये दालचिनी झाडाच्या, असा एकच पदार्थ सृष्टीमध्ये आहे, तो तिखटही लागतो आणि गोडही लागतो. कोण? आणि त्याच्यात मेहरबानी करून बरं का, काय लोक काय करत असेल ते जाऊ द्या, चहा पावडर टाकायची आणि तो काढा प्यायचा, सर्दी कमी होते. काय बाबा तुम्ही अंधश्रद्धा. एकच गोळी घेतली 16 रुपये 38 पैशाला पडते. त्याच्यात जाणून बुजून किमती ठेवलेल्या आहेत. आमची कंपनी 58 पैसे सुद्धा जास्त घेत नाही आमची कंपनी. देखावा दाखवायचा आहे तो. तर बरोबर ती गोळी घ्या, सर्दी जाईल, पण तुमच्या किडनीवर परिणाम होतो का होत नाही हे पहिले तपास करा. मी स्वतः, माझा भरोसा नाही राहिलेला आहे भाऊ या मेडिकल सायन्सवर. काही लोकांनी संधिवाताच्या औषधी खाऊन फ्रेश झाले आणि किडन्या गमावून बसलेले. नाव सांगू? काय करता नाव सांगून तुम्हाला? ऐका. आणि त्या काढ्यापासून सर्दी जाते, पडसं जातं, वगैरे 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 सगळं 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 झालं. पण पुढचं ऐकताय का? आणि हा तुळशीचा पाला बरं का दिवसभर ऑक्सिजन प्राणवायू देतो आपल्याला आणि कर्बवायू घेतो. इतर झाडं रात्र झाली की लगेच प्राणवायू घेतात ना कर्बवायू सोडतात, म्हणून रात्री झाडाखाली झोपू नये. आणि या तुळशीच्या पाल्यापासून आणखी काही वनस्पतीचा मिक्स करून त्याला घटक द्रव्य म्हणतात, इंग्रजी बोलणारे फॉर्म्युला म्हणतात. ऐका आता पुढचं. मग हा सर्दी कोणालाही होती, कोणालाही सर्दी होते. फक्त 2 जणांना सर्दी होऊ नये माझी अशी विनंती आहे.
एक कीर्तनकार बाबाला सर्दी होऊ नये आणि दुसरी सर्दी स्वयंपाक करणाऱ्यांना होऊ नये. किती सूत्र झाले पण आपले कीर्तनातले. काड सारावा चिंतने, एकांतवास, गंगा स्नान, देवाचं पूजन, तुळशी प्रदक्षिणा ही परमार्थ साधना झाली. काय करायचं सांगा ना. युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, प्रेम इंद्रियाती तार, प्रेम इंद्रियाती तार, तवी बासर, तवी बासर, जशी लोखंडाची साखळी, जशी फुलाची पाकळी आणि तशी चरणाची साखळी. नाही ज्याचा भंग त्याला म्हणावा अभंग. बर, संतांचे बोल समुद्रापेक्षा खोल, संतांचे बोल जगात अनमोल, संसारी माणसाचे बोल अर्थाने पोल. बर, मग काय झालं. ज्याची कफ प्रकृती आहे त्याने सीताफळ, केळी, आईस्क्रीम, श्रीखंड, कुल्फी, थंडगार पाणी, फ्रीजमधलं पाणी प्यायचं आणि कोमट पाणी कायम प्यावं. सांभाळा कफ प्रकृती. खॅंग खॅकॅंग खॅंग खॅकॅक खॅक. पित्त प्रकृती माणसाने हिरव्या मिरच्या तळलेल्या, भजीत घातलेल्या, गरम मसाला, आणखी काय राहिलं, तळलेल्या वस्तू, जागरण, धावपळ, चिंता एवढ्या गोष्टी करू नये. हे ढोबळमानाने चाललेलं आहे. आणि वात प्रकृती माझी आहे. साबुदाणा, भगर, तुमचं वांग, बैंगन, विचित्र वस्तू आहे ती सृष्टीतली. तिन्ही विकार वाढवतं शरीर, कफवात, पित्त. याच बरोबर गवार, नाशिक कले तिला गोराणी म्हणतात, खानदेशमध्ये वाझा म्हणतात. वाल वेगळा, वाझा वेगळा. ह्या वस्तू वाझा, वाल, वावटड वा, वांग वा, आणि तोंड सुद्धा वा करून देतं. वात प्रकोप शब्द काय सांगितला. पुण्याचे ब्राह्मण आहेत एक विद्वान आयुर्वेदात, त्यांनी लिहिलेलं स्वास्थ्य वृत्त हे पुस्तक राज्य सरकारच्या BAMS या अभ्यासक्रमात समाविष्ट केलेलं आहे. BAMS बॅचलर ऑफ आयुर्वेद. तुम्ही म्हणाल तुम्ही तर कीर्तनकार आहेत, मग काय झालं, मी वाचू नये का ते पुस्तक. असा नियम आहे का. फक्त मला प्रॅक्टिकल नाही करता येणार, लायसन नाही म्हणून. चिकित्सा प्रभाकर, सुश्रुत संहिता, चरक संहिता, वनौषधी गुणधर्म घरी आणून सगळं करतं. आपल्या प्रकृतीला सांभाळावं. आणखी पुन्हा एक सांगतो, भूक लागल्याशिवाय खाऊ नये, बोलवल्याशिवाय जाऊ नये आणि पुराव्याशिवाय बोलू नये. ऐकल्याशिवाय कळत नाही, चावल्याशिवाय गिळत नाही, मागल्याशिवाय मिळत नाही. आणखी सांगा, आणखी सांगेल, पुढे सांगतो. शांततेने एक ऐका. सुंदर असा एक चिंतनाचा भाग आहे. 2 जेवणामध्ये लोक सांगतात 6 तास पाहिजे, मी मान्य नाही करत. 8 तासाच्या पुढे अंतर पाहिजे 2 जेवणाच्या अगोदर काही पदार्थ खाऊ नये, म्हणजे भूक मंद होते. जेवणाच्या अगोदर पाणी पिऊ नये, जठराग्नी मंद होतो. आणि काही लोकांची एक भानगड आहे, जठराग्नी मंद आणि खाण्याचा छंद. बाबा जेवण झालं का. हो. उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा आणू का. येऊन द्या. बाबा जेवण झालं. उकडलेल्या तुरीच्या शेंगा देऊ का. येऊ द्या. हान सावड्या. सांगून देऊ का, जठर अग्नी प्रदीप्त होण्याकरता काही न करता
एक लवणार्द्र प्रयोग आहे. काही त्याला कोणाच्या मान्यतेची गरज नाही, मेडिकल सायन्सची गरज नाही, काही नाही. एवढा आल्याचा तुकडा आणि एवढ्याचं मीठ, जास्त मीठ खाऊ नये. आणि ते जर खाल्लं तर आपल्या शरीरामध्ये अन्न पचवण्याकरता हायड्रोक्लोरिक ॲसिड जे तयार होतं, हा शब्द ध्यानात नाही बसणार बरं. हायड्रोक्लोरिक ॲसिड, हायड्रोक्लोरिक आम्ल, आणि लगेच भुकेची संवेदना जाणवते. आता मला जेवण करावं असं वाटतं. आणि भूक ठेवून जेवावं, प्रेम ठेवून राहावं, काम झाल्यावर निघून जावं. पुन्हा सांगतो तुम्हाला, राहील ना ध्यानात. स्पेशल डिश द्या. कोणती? हा, एक जाता जाता सांगून निघून जातो, भाऊ मी माझ्या आत्म्याला स्वतःला विचारतो, अरे दूध जर जगात चांगलं राहिलं नाही तर श्रीखंड नेमकं कशाचं बनतं? मी चाही घेत नाही, दूधही घेत नाही, कॉफी घेत नाही. शेतकऱ्याच्या घरचं फक्त दूध घेतो. चहामध्ये टेनिन आहे, कॉफीमध्ये कॅफीन आहे, दारूमध्ये अल्कोहोल आहे, तंबाखूमध्ये निकोटीन आहे, आणि अन्नामध्ये जीवनसत्व आहे. खवा मावा रवा पोहा. काय 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 काय? गोवा कोण बोललं? खवा मावा रवा पोहा, पचेल तेवढा खावा, पण कावा दावा हेवा यापासून दूर राहावा. हे सगळं डोक्यामध्ये ठेवा आणि राहिलेली देणगी देऊन मगच घरी जावा. सुंदर जीवन. आहार सात्विक आणि विचार तात्विक. आहारात सत्व, विचारात तत्व, आणि त्या जगण्यात महत्त्व. आणि थोडी काय म्हणतात त्याला, पंचपावली, पण शतपावली करावी, मारुती बाबा करतात. आणि पुन्हा सांगतो, भूक लागल्याशिवाय जेवू नये. पुन्हा सांगून जातो, तापामध्ये खाना नाना गुमना काम करना, बुखार के लिए चारो मना, ऐसा किया तो बेगुना, नाही तर हो जाए दुगुना. ताप. पुन्हा ऐका, जास्त झोपू नये, जास्त बोलू नये, ऊर्जा खलास होते. नसावी बासर निद्रा बहु. आपल्यातले एक कीर्तनकार महाराज आहेत, कीर्तनाची जर तारीख घेतलेली आहे, खरं आहेत खोटं नाही बरं, तर ते कीर्तन टाळून देतात, फक्त भारतनं पाकिस्तान खेळत असला पाहिजे. आता आमचे टाडकरी समजून घे, काय देणार आहे भारत बिन पाकिस्तान भाऊ तुम्हाला? काय काय देणार आहे तो? विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडतो. जास्त झोपू नये, जास्त बोलू नये. आणि शेवटी हे जे नियमावली तुम्ही आम्हाला सांगतायत, काय लाभ आहे? तर धन मिळण्याकरता. पण कोणतं धन? परमार्थ महाधन. जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण, भावयात तण, भावयात तण. हे उपाय लाभाचे, उपाय लाभाचे. युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार. विठोबा रखुमाई, 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 विठोबा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. हा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय ज्ञानेश्वर माऊली नाराज, ज्ञानेश्वर 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 माऊली नाराज माऊली. तिसरं चरण
धनामध्ये प्रवेश झाला. परमार्थ हा शब्द आहे. साधना करत राहावी, हे मोठं धन आहे. एक बोलायचं राहिलं माझ्याकडून. एखाद्याने आपल्या खात्यातून 21 लाख रुपये दुसऱ्याच्या खात्यात टाकले, लगेच त्याची चौकशी होते. आता गेल्या 10 वर्षापासून पैशांवर फार ध्यान आहे. त्यातल्या त्याच राष्ट्रीयकृत बँकांमध्ये बटणं दाबले, तुमच्या खात्यावर 6.5 लाख कुठून आले. पण या ज्ञानरूपी धनाची कोणी चौकशी करणार नाही, हे ध्यानात ठेवा. हे सांगायचं आहे मला. इन्कम टॅक्स याच्याबद्दल काही बोलायचं नाही मला. इन्कम टॅक्सवर देत चाललाय सगळा. घ्या, पुन्हा सांगतो. मीराबाईंना विचारलं तुमच्याकडे कोणतं धन? पायोजी मैने राम रतन धन पायो. पण पुन्हा सांगून जातो, माझ्या डोळ्याच्या समोरचा विषय आहे. एक कीर्तनकार, XWYZ त्यांचं नाव, 2 करोड रुपये संपत्ती सोडून तो कीर्तनकार मरून गेला. 7, 8, 10, 5, 15 फेटे, 15-20 धोतरजोडं, 5-15 शर्ट, टोप्या अगणित. कुजून गेलं, कोणालाही दिलं नाही, तसाच गेला. लोकांचा धर्माचा पैसा अधर्मात गेला. व्यसनी माणसाच्या आस्वाधीन तो पैसा झाला. आणि या धनाच्या बाबतीत सांगतो, सगळ्यात हनुमानजींना विचारलं तुमच्याकडे कोणतं धन? रामरत्नम जानामी कौशल्या गर्भ संभवान. रामायणातलं वाक्य बोललो. कौशल्या मातेच्या गर्भात प्रगट झालेलं रामरत्न हे माझं धन आहे. पायोजी मैने रामरत्न धन पायो. बस, शेवटचं एक वाक्य सांगतो तुम्हाला. या अभंगात पहिल्या 5 गोष्टी आहेत साधनेच्या, दुसऱ्या 5 गोष्टी आहेत आरोग्याच्या. युक्त आहार, युक्त विहार, इंद्रियाला नेम, जास्त बोलू नये आणि जास्त झोपू नये. 5 आणि 5 10. परमार्थ धन 11. देवाचे चरण प्राप्त करून देतं 12. हे उपाय लाभाचे झाले. थांबून घ्या शेवट. मग देवाला काही द्यावं लागेल का? हे द्यावं लागेल. देह समर्पिचे देवा. देवाला देह द्या. काही माणूस कोणालाच समर्पण करत नाही, कोणालाच देत नाही, कशालाच अर्पण करतच नाही. अर्पण न करणारा माणूस मेल्यावर सरपणला अर्पण. श्लेष आहे याच्यात, नाही आहे का? मग पुरवावा लागेल त्याला. चला तुम्हाला सांगतो टाडकऱ्यांना. पहिल्या चरणाचं पहिलं आद्याक्षर सांगा, काळ. आणि शेवटच्या चरणाचं अंत्याक्षर सांगा. काळ आनंदात जातो. मी स्वतः हॉटेलचं काही खात नाही. तुम्ही ज्या पोळ्या बांधून देणार त्याच. कुठलाही बटाटा वडा नाही, काही नाही, काही नाही. मला सगळं माहिती आहे. काय सांगत बसू इथे. दुसरी गोष्ट सांगू, व्यसन, शासन आणि फॅशन. ज्याला शुद्ध निष्कलंक परमार्थ करायचा त्यांनी 3 गोष्टीपासून दूर राहावं. व्यसन, शासन आणि राजघराण्यामध्ये कसा कली शिरतो हे सगळ्यांना माहीत आहे. ऐका, पुन्हा सांगतो. साधिरा आणि उच्च विचारसरणी आपण आपल्या जीवनामध्ये ठेवावी. प्रत्येक मुलाने आईवडिलाला काय म्हणावं? लक्ष्मी नारायण असं आहे. आणखी पुन्हा काय सांगू तुम्हाला? म्हारा पती म्हारा भगवान, मेरो पती मेरो भगवान, मपला पती मपला देव, मनापती मना देव, मायापती माया देव. हे वेगवेगळ्या प्रांतीय भाषेत बोललो मी. आणि मुलांनी म्हणावं लक्ष्मी नारायण माझे आई वडील आहेत, अशी भावना ठेवावी. आणखी पुढे एक सांगून जातो. जाताना सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येकाने सात्विक आहार घ्यायचा. आणि या पदार्थात कुठलं विटामिन आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे. तूप आणि मध समप्रमाणात एका वेळी खाऊ नये. दूध आणि कारलं हा विषम आहार आहे, एका वेळी खाऊ नये. कांदा, दूध दह्याचे पदार्थ कांदा बरोबर खाऊ नये. कदाचित सतत खात राहिले तर तुम्हाला पांढरकोड फुटण्याची शक्यता आहे. फुटेल. सगळ्यात जास्त पांढरेकोड असणारी माणसं पंजाबमध्ये आहे. दूधही खातात ना, कांदाही खातात काही लोक. आपला आहार सांभाळा. वजन वाढू द्यायचं नाही. चाललं पाहिजे. शरीरातली ऊर्जा खलास झाली पाहिजे. ऊर्जा म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. आहार सात्विक आणि विचार तात्विक. आहारात सत्व, विचारात तत्व आणि त्या जगण्यात महत्त्व. सर्वांचं अभिनंदन करतो. आमच्या टाडकरी मंडळींनी वेळेवर कीर्तन सुरू केलं. मी वेळेवर आवरलं. आपल्या मंदिराची विश्वस्त ट्रस्टी मंडळी,
त्याचप्रमाणे सेवाधारी सेवा करणारी मंडळी, मांडव घालणारे, लाऊडस्पीकरवाले, शूटिंग करणारे, काय सगळी मंडळी जी आहे, टाडकरी मंडळी, कलाकार मंडळी, सर्वांचं अभिनंदन करतो. फक्त एकच करा, दररोज ज्ञानेश्वरीच्या 200-300 ओव्या वाचत जा. ज्ञानेश्वरीचे सोडून गाथ्याचे 5-25 पानं वाचत जा. आणि जमलं, जेवढं जमलं तेवढं निसर्गाचा आहार घ्या. नेचर फूड, निसर्गाचं अन्न. काय शब्द सांगितला? निसर्गाचा 6-6, 8-8 दिवस श्रीखंड कंपनीच्या फ्रीजमध्ये पडून राहतं. 1-1 महिना रवा आटा दाल मिलमध्ये पडून राहतो. 6-6, 7-7, 8-8 महिने काही वेळेला खाद्यपदार्थ पडून राहतात. जिलबीला 7-8 दिवस झाले, वाया जाईल. मग त्या जिलबीमध्ये ताजा मैदा, रवा, आटा टाकला की तिचे शंकरपाळे करतात. महिलांनी तळण काढलं की ते उरलेलं तेल भिंतीला, दरवाजाला लावून देतात. पण हे काही लोक त्याच तेलमध्ये नवीन तेल टाकून त्याच्यात पदार्थ काढतात. ते घातक आहे. तुम्हाला जेवढं पाडता आलं तेवढं पाडा. मी तुमच्यावर हुकूम गाजवत नाही.